ब्रेकनंतर स्वागत। पावसासंदर्भातले आपण अपडेट सध्या घेतोय। मुंबईतले अपडेट घेऊयात। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कुर्ला ते सायन दरम्यान पाणी साचले आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। तिथे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात सुद्धा रुळावरती पाणी साचलंय आणि आता कुर्ला ते सायन दरम्यान पाणी साचल्याची बातमी येते। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे मध्य रेल्वेने जर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी बघा आणि मगच प्रवास करा, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही कुर्ला ते सायन दरम्यान पाणी साचल्यामुळे ठप्प झाली। आमचे प्रतिनिधी रमेश भट आपल्या सोबत आहेत। रमेश, काय परिस्थिती कुर्ला ते सायन दरम्यान? रमेश, आवाज येतोय? मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। याचं कारण म्हणजे असं या पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय। आज सकाळची ही ताजी दृश्य आहेत। कुर्ला ते सायन दरम्यान सुद्धा पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे। थोड्या वेळापूर्वीपर्यंत धीम्या गतीने सुरू असलेली मध्य रेल्वेची वाहतूक आता तर ठप्प झाली आहे। याचं कारण म्हणजे अगदी मस्जिद बंदर पासून ते कुर्ला ते सायन दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि म्हणून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यामुळे आज सोमवारच्या दिवशी सकाळी मध्य रेल्वेने आपल्या इच्छितस्थळी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत। मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत आहे। पुन्हा एकदा जाऊयात। आमचे प्रतिनिधी रमेश भट आपल्या सोबत आहेत। रमेश, कुर्ला ते सायन दरम्यानची काय परिस्थिती? पावसामुळे लोकांना खूप त्रास होत आहे आणि लोकांची पण गर्दी खूप वाढली आहे। हा रमेश, बोला। आपला संपर्क नीट होत नाहीये। मात्र ही ताजी दृश्य आपण सकाळी 10च्या सुमारासची आणि आता साधारण 11:15 वाजलेले आहेत आणि मुंबईतला संततधार सुरू असलेला पाऊस, त्याचे परिणाम आता ठिकठिकाणी दिसतायत। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। तर मुंबईतल्या लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण आज सकाळपासूनच म्हणजे पीक आवर्समध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या या मुसळधार पावसामुळे ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत झालेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत। ते म्हणजे प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची झालेली गर्दी, कारण सकाळी 10ची वेळ म्हणजे आपल्या ऑफिसेसला जाण्यासाठी बाहेर पडलेले सगळे चाकरमानी मात्र ते वेगवेगळ्या स्थानकावरती अडकून पडलेत, कारण ट्रॅकमध्ये पाणी असल्यामुळे पुढे ट्रेन जात नाहीये। सायन चेंबूर, सायन कुर्ला, कुर्ला ते सायन दरम्यान ची ही दृश्य आहेत। सायन स्टेशनवरची, कुर्ला स्टेशनवरची ही दृश्य आहेत आणि तिथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे, कारण मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे।